हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत काळ म्हणजे टेन्सेस. तर स्कॉलरशिप एक्झामिनेशन मधील 8व्या वर्गातील मराठी व्याकरणातील आज आपण काय बघणार आहोत? काळ. काळालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? टेन्सेस असे म्हणतो. तर काळ कसा ओळखायचा? काळ आपल्याला अभ्यासायचा आहेच, पण काळ ओळखला कसा जातो? तर काळ ओळखण्यासाठी क्रियापद अभ्यासणं महत्त्वाचं आहे. क्रियापद आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. तर क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी असते. वाक्य जर असेल एखादं तर वाक्याच्या शेवटी जे असते ते असते क्रियापद. या ठिकाणी हे क्रियापद आहे. तर क्रियापदाचं स्वरूप बघायचं आहे. यामध्ये काय दिलं आहे? ओळखला जातो. मग ह्या असं जे स्वरूप असतं क्रियापदाचं, त्या स्वरूपावरून काळ हा ओळखला जातो. काळ कसा ओळखायचा? तर आधी क्रियापदाला पाहायचं, तो क्रियापद कशा स्वरूपाचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला तो काळ कोणत्या प्रकारातला आहे ते पाहायचं असतं. तर ह्या काळाचे 3 प्रकार आहेत. काळाचे प्रकार किती आहेत? 3. पहिला येतोय वर्तमान काळ, दुसरा येतो भूतकाळ आणि तिसरा येतो भविष्यकाळ. हे तुम्हाला माहिती आहे, हे जनरली झालेलं आहे. वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स, भूतकाळ पास्ट टेन्स, भविष्यकाळ फ्युचर टेन्स. आता वर्तमान काळामध्ये आपण काय म्हणतो? उदाहरण घेऊया. वर्तमान काळातले एक उदाहरण. मी आंबा खाते. हे झालं वर्तमान काळातलं उदाहरण. भूतकाळामध्ये मी आंबा खाल्ला. हा झाला भूतकाळ. भविष्यकाळामध्ये मी आंबा खाईन. आता इथे लक्ष द्या, मी आंबा खाईन किंवा खाणार पण होते. आता ह्या ठिकाणी ही जी वाक्य आहेत ती लक्षात घ्यायची. तुम्हाला सांगितलं आहे क्रियापदाच्या स्वरूपावरून काळ ओळखला जातो. शेवटी क्रियापद बघायचं. खाते. मी आंबा खाते म्हणजे जस्ट नाऊ, आता मी खात आहे म्हणून हा वर्तमान काळात. आता वर्तमान परिस्थितीत ही क्रिया आपल्याकडून होते आंबा खाण्याची, म्हणून खाते हा आला आहे वर्तमान काळ. मी आंबा खाल्ला. लगेच लक्षात घ्या, इथे भूतकाळ आहे. का बरं? कारण इथे खाल्ला आहे. तुमची खाण्याची क्रिया संपलेली आहे. खाण्याची क्रिया ही संपलेली आहे आणि जी गोष्ट होऊन गेलेली असते ती काय असते? भूतकाळात जमा होते, पास्ट टेन्समध्ये जमा होते. म्हणून हा झाला मी आंबा खाल्ला भूतकाळ. त्यानंतर बघूया भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे फ्युचरमध्ये काही होणार आहे त्या गोष्टीविषयी जेव्हा बोलल्या जातो तेव्हा तो भविष्यकाळ. जसं की मी आंबा खाईन. मी खाईन, माझ्यासाठी ठेवून दे. मी उद्या खाईल, आज खाईल, थोड्या वेळाने खाईल, पण सध्या खाणार नाही. म्हणजे हा काय झाला? भविष्यकाळ. किंवा मी आंबा खाणार. मी उद्या आंबा खाणार, कधीतरी खाणार भविष्यामध्ये, फ्युचरमध्ये, म्हणून हा झाला भविष्यकाळ. अशा प्रकारे काळाचे हे मुख्य 3 प्रकार आहेत. परंतु त्यानंतरही काळाचे आणखी 4 उपप्रकार पडतात. आता ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. आता ॲक्च्युली 3 काळ आहेत हे आपण पाहिलं आहे. पहिला कोणता येतो? वर्तमान काळ. दुसरा आलेला आहे आपला भूतकाळ आणि तिसरा आला आहे आपला भविष्यकाळ. आता हे जे 3 काळ आहेत या 3 काळांना अनुसरूनच आपल्याला त्याचे उपप्रकार पाडायचे
आहेत. तर याचे उपप्रकार 4 आहेत. पहिला येतो आहे साधा काळ, दुसरा येतो पूर्ण काळ, तिसरा येतो अपूर्ण काळ आणि चौथा येतो रीतिकाळ. रीती या पद्धतीने लिहिलं जातं. एखाद दिवशी ऱ्हस्व दीर्घ कसं लिहितात तेही मी सांगेन. तर साधा काळ म्हणजे साधा वर्तमान काळ हा पहिला प्रकार आहे. पूर्ण वर्तमान काळ हा दुसरा येतो. नंतर अपूर्ण वर्तमान काळ हा तिसरा येतो आणि रीती वर्तमान काळ हा चौथा येतो. आता हे 4 जरी महत्त्वाचे असले तरी हे प्रत्येक ठिकाणी बदलतात. जसं की साधा भूतकाळ पण तयार होतो, पूर्ण भूतकाळ असतो, अपूर्ण भूतकाळ असतो, रीती भूतकाळ असतो. तसंच साधा भविष्यकाळ असतो, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. या पद्धतीने काळाचे हे मुख्य 3 प्रकार त्याचे पडतात उपप्रकार आणि आणखी याचेही पुढे या पद्धतीने प्रकार पडत जातात. तर आता पहिले आपण बघूया वर्तमान काळ साधा. साधा वर्तमान काळ. आता साध्या वर्तमान काळामध्ये मी आंबा खाते. हा आहे या ठिकाणी साधा वर्तमान काळ. खाते हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे, जो की खाते म्हणजे सुरू आहे खाणं, साधे आहे, क्रिया काही झालेली नाही आहे, पूर्ण झाली नाही, अपूर्ण झाली नाही, रीती पण झाली नाही. तर या ठिकाणी खाते हा शब्द वापरला म्हणून ही झाली साधी क्रिया घडली आहे म्हणून हे झालं. आणि वर्तमान काळात खात आहे ना सध्या, म्हणून या ठिकाणी साधा वर्तमान काळ समजताय. साधा वर्तमान काळ खाते. शक्यतोवर हे पण लक्षात घ्या की शेवटी खाते, उठते, बसते, गाते ते जर येत असेल, ते हसते, बोलते, तर त्यावेळेला तो वर्तमान काळ साधा असतो. आता बघूया आपण भूतकाळ. मी आंबा खाल्ला. भूतकाळ. कोणता भूतकाळ? साधा भूतकाळ. खाल्ला, बस मी आंबा खाल्ला हा झाला साधा भूतकाळ. आंबा खाल्ला. त्यानंतर भविष्यकाळ. मी आंबा खाईन किंवा मी आंबा खाणार हा झाला साधा भविष्यकाळ. मी आंबा खाते वर्तमान काळ. मी आंबा खाल्ल्याची क्रिया होऊन गेली आहे, पण ती साध्या पद्धतीने झाली आहे म्हणून हा झाला भूतकाळ, पण कसा? साधा भूतकाळ. आणि मी आंबा खाईन हा झाला आहे भविष्यकाळ. तो कसा आहे? साधा भविष्यकाळ. आता बघूया पूर्ण वर्तमान काळ कसा. तर मी आंबा खाल्ला आहे. मी आंबा खाल्ला आहे म्हणजे मी जस्ट आता वर्तमान काळात खाल्ला आहे, अर्धा चावणं सुरूच आहे माझं आणि हे बघा हातातला संपला आहे. म्हणजे जस्ट खात असताना शेवटची ॲक्शन जी होती खाऊन संपवलं आहे, पण तोंडात चावणं सुरू आहे. त्यावेळेला जेव्हा ती परिस्थिती येते किंवा जेव्हा तो काळ येतो तेव्हा त्याला म्हटलं आहे पूर्ण. इथे पूर्ण झाली आहे क्रिया, खाण्याची क्रिया इथे पूर्ण झाली आहे. परंतु इथे आहे पण वापरलं आहे. खाल्ला पण कसा आहे म्हणजे जस्ट नाऊ आत्ताच खाल्ला आहे म्हणून हा झाला पूर्ण वर्तमान काळ. खाल्ला आहे. आहे हा शब्द नेहमीच वर्तमान काळ दाखवतो आणि खाल्ला म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे म्हणून हा झाला पूर्ण वर्तमान काळ. आता भूतकाळामध्ये मी आंबा खाल्ला पण भूतकाळ आहे मग होता. मी आंबा खाल्ला होता. मी आंबा खाल्ला होता. कधी? आता थोड्या वेळापूर्वी, 1 तासापूर्वी खाल्ला होता. म्हणजे या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि हो खाल्ला आहे, खाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. पण होता हा काय दाखवतो? भूतकाळ, म्हणून हा झाला पूर्ण भूतकाळ. मी आंबा खाल्ला
होता. आता भविष्यकाळ बघायचा, पण कोणता? पूर्ण भविष्यकाळ. मी आंबा खाल्ला असेल. मी आंबा खाल्ला असेल. असेल हा काय दाखवतो? भविष्यकाळ, कारण हा आता वर्तमानही नाही भूतकाळही नाही. खाल्ला असेल कधीतरी, मी ठेवून दे, मी आंबा दुपारच्या वेळेला खाल्ला असेल. खाल्ला असेल म्हणजे 3 वाजायच्या आत मी आंबा पूर्ण खाऊन संपवणार आहे, पण हे कधी? भविष्यकाळामध्ये, उद्याला वगैरे. म्हणजे या ठिकाणी खाल्ला हा शब्द प्रत्येक वेळेला पूर्ण झाली आहे क्रिया दाखवतो, आणि असेल हा भविष्यकाळ दाखवतो. या ठिकाणी होता हा भूतकाळ दाखवतो. या ठिकाणी आहे हा वर्तमान काळ दाखवतो. अशा प्रकारे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य येतं, मी आंबा खाल्ला आहे. पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य होईल, मी आंबा खाल्ला होता. आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्य तयार होईल, मी आंबा खाल्ला असेल. खाल्ला हा शब्द पूर्ण झालेली क्रिया दाखवतो, तर क्रियापद जे शेवटी आहे ते दाखवत आहे की हा वर्तमान काळ आहे. आहे हा काय आहे? वर्तमान काळ आहे. होता हा भूतकाळ आहे आणि असेल हा भविष्यकाळ आहे. परंतु क्रिया प्रत्येक ठिकाणी खाल्ल्याची पूर्ण झाली आहे, म्हणून पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ या स्वरूपात असेल. आता बघूया अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. आता अपूर्ण वर्तमान काळामध्ये मी आंबा खात आहे. इकडे लक्ष द्यायचं, मी आंबा खात आहे. आता या ठिकाणी खाण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्ण आहे. पूर्ण झाली नाही म्हणजेच ती काय? अपूर्ण आहे, चालू आहे, म्हणजे कंटिन्युअस आहे, खात आहे, खाणं सुरू आहे. म्हणून इथे खात आहे. आहे हा शब्द काय दाखवतो आहे? ही क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, खाण्याची क्रिया सुरू आहे, म्हणून ही झाली अपूर्ण. आणि आहे म्हटल्याबरोबर हा कुठला काळ येतो? वर्तमान काळ. मी आंबा खात आहे हा अपूर्ण वर्तमान काळ येतो. आता बघूया भूतकाळ. मी आंबा खात होती. मी आंबा खात होती. काल मला आंबा मिळाला, मी आंबा काल खात होती. खात होती, खात म्हणजे हा अपूर्ण काळ आहे. खाण्याची क्रिया पूर्ण झाली नाही खाल्ल्यासारखी, खाण्याची क्रिया होणारही नाही आहे, ती अपूर्ण आहे म्हणजे सध्याला सुरू आहे. आणि क्रियापद दाखवत आहे पास्ट टेन्स, होती, भूतकाळ दाखवत आहे, म्हणून हा झाला अपूर्ण भूतकाळ की मी आंबा खात होती. त्यानंतर आता भविष्यकाळ बघूया. मी आंबा खात असेन. मी आंबा खात असेल म्हणजे अर्थात या ठिकाणी खाण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, ती कशी आहे? अपूर्ण आहे. खाण्याची क्रिया अपूर्ण आहे आणि असेन हा शब्द दाखवतो भविष्यकाळ, म्हणून हे वाक्य होईल अपूर्ण भविष्यकाळ की मी आंबा खात असेल. अशा प्रकारे अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे खात आहे, अपूर्ण भूतकाळातलं वाक्य आहे खात होती, आणि अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य तयार होईल मी आंबा खात असेन. आता बघूया आपण रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. आता हा रीती हा शब्द काय आहे? या रीतीशी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर रीती म्हणजे एखादी परिस्थिती कशी आहे ते दाखवली जाते, सिच्युएशन कशी आहे त्या वाक्यामध्ये जेव्हा दाखवली जाते आणि ती कुठल्या काळामध्ये आहे हे जेव्हा दाखवलं जातं तेव्हा तो रीती काळ तयार होतो. वर्तमान काळातलं क्रियापद असेल तर रीती वर्तमान काळ तयार होतो. क्रियापद भूतकाळ किंवा भविष्यकाळाचं असेल तर त्या पद्धतीने रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ तयार होईल. आता बघा वाक्य लक्षात घेतलं की हा रीती काय प्रकार आहे ते तुमच्या लक्षात येईल. आता मी आंबा खात असते म्हणजे या ठिकाणी पहा सिच्युएशन कशी आहे किंवा परिस्थिती काय आहे? खात असते म्हणजे ही रोजच खाते, म्हणजे काहीतरी रीती दाखवली आहे, तिची पद्धत दाखवली आहे, ती आंबा रोज खात असते. जसं की रोज ॲपल खाल्ल्या जातो, रोज एक ॲपल खा, एक
सेब खा असं म्हटलं जातं, म्हणजे खात असते. म्हणून मग जसं आहे की मी आंबा खात असते ही काय दाखवली, तिची रोजची दैनंदिन पद्धत झाली तिची. म्हणजे हीच काय झाली, रीती झाली तिची, वागण्याची एक विशिष्ट पद्धत म्हणजे रीती. मग रीती वर्तमानकाळ कसं समजायचं, तर ती खात असते ते हा आलाय म्हणजे हा वर्तमानकाळ. म्हणून रीती वर्तमान काळातलं वाक्य काय होते, मी आंबा खात असते. ही तिची काय आहे, वागण्याची रोजची पद्धत केली आहे तिने, खाण्याची एक पद्धत केली आहे, एक विशिष्ट सवय लावली आहे, म्हणून ही झाली रीती. आता खात असते म्हणजे वर्तमान काळ. त्यानंतर आता बघूया आपण रीती भूतकाळ. मी आंबा खात असे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप आंबे विकायला येत होते आणि मी रोज ते खात असे. खात असे ही तिची वागण्याची पद्धत होती, पण ती केव्हाची होती, भूतकाळात होऊन गेली, म्हणून ती झाली रीती भूतकाळ. मी आंबा खात असे, रीती भूतकाळ. आता बघूया रीती भविष्यकाळ. मी आंबा खात जाईन. मी आंबा खात जाईन. आता रीती भविष्यकाळ. मी आंबा खात जाईन. डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आता रोज उन्हाळ्याच्या दिवसात, आंबा हे फळ आहे, सिजनेबल फळ आहे, सिजनेबल फळ असल्यामुळे, ऋतूतलं फळ असल्यामुळे हे तुम्ही रोज खायचं. तर ती डॉक्टरांना काय आश्वासन देते की मी रोज आंबा खात जाईन. खात जाईन, खात जाईन, म्हणजे ही तिची काय होणार आहे, एक विशिष्ट वागण्याची पद्धत होणार आहे. खाण्याची तिने एक स्वतःसाठी बनवलेली एक पद्धत, एक मेथड तयार होऊन जाईल ती, की ते दैनंदिन आपल्याला खावं लागणार आहे. म्हणजे खात जाईन. जाईन हा शब्द काय दाखवतो, भविष्यकाळ दाखवतो. मग अशा पद्धतीने रीती भविष्यकाळामध्ये वाक्य तयार होईल, मी आंबा खात जाईन. अशा प्रकारे काळामध्ये आपल्याला या पद्धतीने प्रकार पाहावयास मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहिलं आहे तीन काळाचे उपप्रकार काढले आहे आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी काळ शिकलेलो आहोत.